हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DH2 अकॅडमीच्या आणखी एका लाईव्ह सेशन मध्ये मी प्रसाद सर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतोय. जर येणाऱ्या बोर्ड परीक्षेत भूगोल या विषयामध्ये तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क स्कोर करायचे असतील तर कोणते कोणते असे चॅप्टर्स आहेत, कोणते कोणते प्रश्न आहेत ज्याच्यावर तुम्हाला सर्वात जास्त वेटेज द्यायचं आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर 3 महत्त्वाच्या सूचना सांगेन. फटाफट ऐकायचं. सूचना क्रमांक 1, आर्ट्सचे जेवढेही विषय आहेत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र असू दे, कोणतेही विषय असू दे, या सर्व विषयांचे MCQ टेस्ट लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ऑनलाईन MCQ सॉल्व्ह करू शकता आर्ट्सच्या सर्व विषयांचे. ही होती सूचना क्रमांक 1. सूचना क्रमांक 2, या व्हिडिओमध्ये जेवढेही माझ्या बॅक साईडला तुम्हाला क्वेश्चन्स दिसतील ते लिहून घ्यायची गरज नाहीये. त्याचा PDF तुम्हाला कुठे मिळेल ह्या व्हिडिओच्या एंडला सांगेन. आणि सूचना क्रमांक 3, आर्ट्सचे सर्व विषयाचे क्वेश्चन पेपर्स, नोट्स पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला कुठे मिळतील ते आपल्याला या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. हे 3 सूचना तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी होत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे सगळे महत्त्वाचे क्वेश्चन्स बघितला होता. चॅप्टर वाईज पण मी तुम्हाला त्या PDF मध्ये सांगितलं होतं. अँड त्यानंतर नॉर्मली विदाउट चॅप्टर जर तुम्हाला असे 21 क्वेश्चन जर कव्हर केलं तर चांगल्यातल्या चांगल्या मार्क इतिहासामध्ये स्कोर करता येईल तर ते पण सांगितलं होतं. सेम आपल्याला या व्हिडिओमध्ये भूगोल सोबत डिस्कस करायचे आहेत. भूगोलचे सर्वात अगोदर काही बेसिक प्रश्न मी तुम्हाला देईन, ते तेवढे जर तुम्ही कव्हर केलात तर त्याच्यानंतर तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन्स मी सांगेन आणि ते आपल्या DH2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर मिळतील. त्याची लिंक जी आहे त्या या व्हिडिओच्या चॅट सेक्शन मध्ये पिन कमेंट केलेली आहे, तिथून तुम्ही ते घेऊ शकता. ओके, तर सर्वात पहिला प्रश्न जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे चेक करू शकता. अंतर्गत स्थलांतर व बाह्य स्थलांतर, राजकीय प्रदेश व प्रादेशिक प्रदेश, जलवाहतूक, हवाई वाहतूक, प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय, केंद्रित व विखुरलेली वस्ती, भूमी उपयोजन व भूमी आच्छादन. त्यानंतर नेक्स्ट आहे कार्यात्मक प्रदेश, औपचारिक प्रदेश, पशुपालन व मासेमारी. याच्याशी रिलेटेड जेवढेही प्रश्न आहेत, जेवढे पॉइंट्स आहेत ते वाचून घ्यायचे तुम्हाला. ओके, स्थलांतरित शेती, उद्यान शेती, मळ्याची शेती, विस्तृत व्यापारी शेती, लोकसंख्या वाढ, स्थलांतर, लोकसंख्याचा मनोरा. ओके, हे 12 क्वेश्चन झालेले आहेत. त्यानंतर लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना, नागरी वस्त्यांची समस्या, ग्रामीण वसाहतींचे वैशिष्ट्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे शेती प्रकारांची वैशिष्ट्य, व्यापारातील वाहतुकीची भूमिका, भूगोलाचा इतर विषयांशी संबंध, व्यापारावर परिणाम करणारे घटक, उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक, भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. 22वा प्रश्न व्यवस्थित चेक करायचा आहे. काय सांगण्यात आलेलं आहे? लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, स्थलांतराच्या देशातील लोकसंख्याच्या रचनेवर होणारा परिणाम, प्रादेशिक असंतुलन कमी करण्याची धोरणे, प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. हे असे काही क्वेश्चन्स आहेत. 26 प्रश्न, 26 मुद्दे जे तुम्हाला एकदम व्यवस्थित पद्धतीने कव्हर करायचे आहेत. आता हे 26च्या 26 प्रश्न जे मी व्हिडिओमध्ये सांगितलं, तुमचं 2 ऑप्शन आहेत. एक, व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. दुसरं ऑप्शन आहे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तर जरी तुम्हाला पाहिजे असेल तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, आर्ट्सच्या सर्व विषयांचे नोट्स असतील किंवा ह्या प्रश्नामध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेले प्रश्न आणि त्याचे PDFs असतील. तुमच्यापैकी जवळपास 800 आपल्या चॅनलवर जेवढेही विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी आपल्या DH2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जाऊन 12th कॉमर्स आणि आर्ट्स नोट्स एक्सपर्ट हा बघा हा कोर्स आहे. 12th कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट. यामध्ये आर्ट्सचे अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, या सर्व विषयांचे नोट्स, प्रश्नपत्रिका, त्याचे उत्तर सर्व तिथे टाकलेले आहेत. तिथून तुम्ही कलेक्ट करू शकता. ऑलराईट, त्याचबरोबर हा PDF सुद्धा जो तुम्ही माझ्या बॅक साईडला बघताय ते सुद्धा तुम्हाला तिथं अवेलेबल होऊन जाईल. त्याच्यानंतर याच व्हिडिओमध्ये, मार्क माय वर्ड्स, याच व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन्स सुद्धा बघायचे आहेत, क्वेश्चन पेपर्स, की भूगोलाचा पेपर कशा पद्धतीने तुम्ही जर सॉल्व्ह केलं, सोडवलं तर तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क मिळू शकतात. 2024 बोर्डामध्ये जो भूगोलाचा पेपर झाला होता तो झाला होता 15 मार्च 2024 रोजी. आणि या पेपरमध्ये DH2 अकॅडमीच्या एका युट्यूब चॅनलच्या स्टुडंटला 100 पैकी 92, 80 पैकी 72 म्हणजे 100 पैकी 92 मार्क होते. आता हे 92 मार्क घ्यायचे कसे
कशा पद्धतीने तुम्हाला पेपर सोडवावा लागेल ते सुद्धा डिस्कस करायचं, आणि ह्या पेपरचा पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला देईन. राईट, मी जर तुमच्या ठिकाणी राहिला असतं आणि माझा येत्या काही दिवसात पेपर राहिला असतं, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की 8 ते 15 दिवसात माझा जर भूगोलाचा पेपर असेल तर मी हा उत्तरपत्रिका प्रॉपर पद्धतीनं 1 2 3 4 तास व्यवस्थित अनालाइज करेन की चला हे पोरग कशा कशा पद्धतीने सोडलंय, कशा कशा पद्धतीने पेपर सोडवलंय आणि ह्याला एवढे मार्क्स मिळालेत. सेम त्याच पद्धतीचं मी अवलंब केला असता. कारण बघा, कोणत्याही स्टुडंटचं स्वप्न असतं की वर्गातल्या इतर मुलांपेक्षा त्याला जास्त मार्क पडणं. मग इतर मुलांपेक्षा जास्त मार्क पाहिजे असेल तर फर्स्ट स्टेप आहे पेपर प्रेझेंटेशन. अभ्यास तर येतच हो, बट केलेला अभ्यास जर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने मांडता आलं, अक्षर जर चांगलं काढता आलं तरच मार्क पडतील. तुमच्या वर्गामध्ये असं अनेक वेळेस झालं असेल, मुलगा हुशार आहे पण अक्षर खराब असल्यामुळे मार्क्स कमी पडलेत, मुलगा हुशार आहे पेपर प्रेझेंटेशन चांगलं नसल्यामुळे मार्क्स कमी पडलेत. तर मग पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने चांगलं करता येईल त्याच्यासाठी हा पीडीएफ सुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. ते सुद्धा 100 रुपीजच्या कोर्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. आता आपण चॅप्टर वाईज क्वेश्चन्स पाहूयात. लोकसंख्या भाग 1 मधले हे काही क्वेश्चन्स आहेत जे महत्वाचे आहेत, हे तुम्हाला एवढे क्वेश्चन्स कव्हर करायचे आहेत. त्यानंतर लोकसंख्या भाग 2 जे की 8 ते 11 मार्काला येते, याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत. स्थलांतराचे लोकसंख्या रचनेवर होणारे परिणाम, स्थलांतराची कारणे स्पष्ट करा, त्यानंतर स्थलांतराचे प्रकार स्पष्ट करा, विकसित राष्ट्रात शेती व्यवसाय गुंतवलेल्या लोकांची संख्या कमी असते. असे अनेक प्रश्न आहेत प्रत्येक चॅप्टरवर. हे तुम्हाला त्या कोर्समध्ये पीडीएफ मध्ये मिळून जातील. ओके, आता सुरुवातीला सर्व चॅप्टर्सचे दिले. आता काही काही मुलं असतात की सर आम्हाला सर्व चॅप्टर्सचे नको, आम्हाला प्रत्येक चॅप्टर मधून कोणते कोणते महत्वाचे आहेत ते सांगा. ते तुम्हाला ह्या पर्टिक्युलर पीडीएफ मध्ये मिळून जातील ऍप्लिकेशनवर. आता आपण डायरेक्ट मूव्ह करूयात पेपर प्रेझेंटेशनवर की कशा पद्धतीने पेपर त्या विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केलेला आहे. ओके, आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना वाटेल की सर तुम्ही इनडायरेक्टली आम्हाला का तो कोर्स परचेस करायला लावताय, आम्हाला प्रश्न पाहिजे. प्रश्न तर तुम्हाला मिळतीलच मिळतील. बघा, प्रश्न कोर्स जो आहे तो फक्त 100 रुपीजचा आहे. ओके, बट त्या 100 मध्ये जे आउटकम मिळणार आहेत हे अनबिलिव्हेबल आहेत. मॅक्सिमम जणांचे मार्क्स त्या कोर्समुळे वाढलेले आहेत. तुम्हाला माहित असेल तर मागच्या वर्षी 800 जवळपास 1200 मुलांनी तो कोर्स परचेस केला होता, फक्त आणि फक्त 800. तर मागच्या वर्षी जी प्राइस आहे ते फक्त 21 रुपये होती. बट ऍप्लिकेशनचा एक नवीन रूल आलेला आहे, त्याच्यामध्ये नुसार आम्हाला 50 पेक्षा खाली एकही कोर्स विकता येत नाही. प्रत्येक कोर्सची किंमत 50 पेक्षा जास्त पाहिजे, आणि हे सगळं एडिट करण्यासाठी, टाईप करण्यासाठी हाताखाली टीम लागते. बरोबर आहे, त्यांची सॅलरी पण निघते. एवढा कमी 21 रुपयामध्ये आम्ही ते मेंटेन करू शकत नाही. बरोबर, त्यामुळे कोर्सची प्राइस वाढवून 100 रुपीज ठेवण्यात आलेली आहे. सो तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की गेले तर गेले 100 रुपीज, आपण इकडे अनेक गोष्टींवर खर्च वगैरे करत असता, बट स्वतःच्या शिक्षणावर ते 100 रुपये तेवढे परचेस करा कोर्स. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर पीडीएफ, त्याचे नोट्स सर्व मिळून जातील. म्हणजे तुम्हाला ते कोर्स एकदा परचेस केल्यानंतर तुम्हाला इकडे तिकडे जायची काहीच गरज नाही. तुमच्या मोबाईल मध्ये सगळ्या प्रकारचे नोट्स येऊन जातील तिथं. ओके, सो त्यामुळे एक्सपेक्टेड आहे की तुम्ही तो कोर्स परचेस करताल, आणि या प्रश्नपत्रिकेचं सुद्धा पीडीएफ तुम्हाला तिथं अवेलेबल होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करता येईल. बघा, पहिला प्रश्न होता, प्रश्न पहिल्यात तर काही अशा पद्धतीनं स्टुडंटनं प्रश्नाचं प्रेझेंटेशन केलेलं आहे, ज्याच्यामुळं त्याला 5 पैकी 5 मार्क त्यात मिळालेले आहेत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रश्नामध्ये जाऊयात, ज्यामध्ये चुकी बरोबर लिहिण्यात आलेला आहे. चुकी बरोबर काही अशा पद्धतीने लिहिण्यात आलेला आहे. तुमच्यापैकी मॅक्सिमम जर असतील की ज्यांना हा क्लिअर दिसत नसेल, राईट, तर त्या सर्वांनी काय काम करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल युट्यूबवर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर वर सेटिंगचा ऑप्शन असेल, तिथे जाऊन ऍडव्हान्स बटनावर क्लिक करून जो रिझोल्युशन आहे तो 480 किंवा 720 ठेवायचा आहे, आणि ते ठेवल्यानंतर थोडंसं स्क्रीनला झूम करा, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला हे दिसायला स्टार्ट होऊन जाईल. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, प्रश्न पहिल्यातलं ड, राईट, हा सुद्धा एक ऑब्जेक्टिव्हचाच प्रश्न आहे. त्यानंतर इकडे कार्नेलियाचा एक प्रश्न होता, तर कार्नेलिया विद्यार्थ्यांना काय अशा पद्धतीने लिहिलेला आहे, चांगल्या प्रॉपर पद्धतीनं. बघा, स्टुडंट बद्दल जर सांगायचं असेल तर स्टुडंटला नो चॅलेंज होता, अभ्यास एकदम टॉप करत होता. ओके, त्यामुळं पेपर प्रेझेंटेशन इतकं चांगलं आलेलं आहे. तुमचं जर वर्षभर अभ्यास जर झालेला नसेल, राईट, तुम्ही जर प्रॉपर पद्धतीने अभ्यास केलेला नसाल तर मग कुठं ना कुठं तुम्हाला सुद्धा गचके बसणार आहेत. ओके,
तुम्ही असं पेपर प्रेझेंट एक्सपेक्ट करू शकत नाही. चला कारणे लिहानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण, जो की फरक स्पष्ट करा. बघा फरक स्पष्ट करा तुम्हाला काय अशा पद्धतीने लिहायचंय, विद्यार्थ्यांना सुद्धा एकदम प्रॉपर पद्धतीने लिहिलेलं आहे. देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. बघा ज्या प्रदेशात लोक स्थलांतरित होतात त्यास देणारा प्रदेश असं म्हणतात. ज्या प्रदेशात लोक स्थलांतरित होत नाहीत त्यास घेणारा प्रदेश असं म्हणतात. बरोबर आहे, नीट लक्ष द्या. त्यानंतर देणारा प्रदेशाला मूळ प्रदेश असंही म्हणतात, घेणारा प्रदेशाला स्थलांतरित प्रदेश असंही म्हणतात. काय अशा पद्धतीने फरक स्पष्ट करा विद्यार्थ्यांनी मांडलेला आहे. नेक्स्ट फरक स्पष्ट करा नंतर आपण जाऊयात नेक्स्ट प्रश्नांकडे, जो की असेल प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित असेल, भूगोलामध्ये प्रश्न क्रमांक 5 कशा पद्धतीचा विचारण्यात येतो. तर त्याचं उत्तर लिहित असताना बघा सर्वात पहिले वर थोडीशी प्रस्तावना लिहिली. राईट, काय लिहिलेलं आहे, नागरी वस्तीमध्ये विविध कार्य केली जातात, कार्य केले जाते, परंतु एखादे कार्य प्रमुख असते त्याच्या आधारे नगराचे पुढील प्रकारे वर्गीकरण केले जाते आणि मग कार्यधारित प्रकार त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सर्व प्रकार मांडलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर प्रशासकीय वस्ती त्याचे विश्लेषण, पर्यटन त्याचे विश्लेषण अशा पद्धतीने मांडलेले आहे. म्हणजे टीचरला प्रश्नाच्या पहिल्या उत्तराच्या पहिल्या 1 मिनिटाच्या आतच सगळ्याच पॉइंटचे, सगळ्याच जे क्वेश्चन मध्ये विचारलेले पॉइंट असतात, आन्सरचे जे बुलेट पॉइंट्स असतात ते पहिल्याच 5 ते 6 ओळीमध्ये लिहिल्यामुळं टीचर समोर जास्त बघत पण नाही, हा चला हुशार आहे सगळंच लिहून टाकलेलं आहे, मग हात सोडून मार्क देते. पेपर प्रेझेंटेशनची ही खासियत असते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न 6. बघा प्रश्न 6 मध्ये तुम्हाला काही आकृत्या तयार कराव्या लागतात. बरोबर आहे, तर थोडंसं मी आणखी प्रॉपर पद्धतीनं ही आकृती जी आहे ती झूम करेन जेणेकरून तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना दिसेल की अविकसित देशाचा जो मनोरा आहे तो कशा पद्धतीनं पुस्तकामध्ये कशा पद्धतीने दिलेला आहे तुम्हाला माहित आहे, बट एक्झाम मध्ये त्या 3 तासाच्या चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीनं अशा प्रकारे तुम्ही प्रेझेंटेशन करू शकता जेणेकरून तुम्हाला जे आहेत ते प्रॉपर मार्क्स मिळतील. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट राईट, हे आणखी एक वेळेस बघू शकता, थोडस ते ऍडव्हर्टायझिंगचं स्लाइड आला होता. ओके डन. चला त्याच्यानंतर आहे रेषीय वस्ती. बरोबर आहे का, अशा पद्धतीने आहे ज्यामध्ये सगळे घर जे आहेत ते लाईनशी रस्त्याच्या कडेला असतात. बरोबर आहे, डन. नेक्स्ट प्रश्न 7. बघा आता प्रश्न 7 कशा पद्धतीनं लिहिल्या जातो. सर्वात पहिले प्रस्तावना लिहिलेली आहे, प्रस्तावनानंतर भौगोलिक घटक, भौगोलिक घटक मध्ये जे प्राकृतिक आहेत, मानवी आहेत, त्या दोन्हीचा प्रकार व्यवस्थित मांडला आणि मग त्याच्यानंतर बाकी जे मानवी घटक आहेत ते व्यवस्थित एक्सप्लेन करायला चालू केलं. जसं की सर्वात पहिले शेती लिहिलं, खाणकाम लिहिलं, मग त्याचं विश्लेषण लिहिलं आणि मग समोरच्या पेजवर जाऊन बाकी वाहतूकशी रिलेटेड सांस्कृतिक घटक, नागरीकरण अशा पद्धतीनं ते लिहिण्यात आलेलं आहे. आणि हे असंही नाही की बाबा 21, 22 किंवा 16, 17चा पेपर नाही, 2024 बोर्डाचा पेपर आहे, लेटेस्ट मधलाच आहे. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर प्रश्न 7 एका ठिकाणी आकृत्या तुम्हाला काढल्या म्हणलेल्या आहेत. तर काही अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी आकृत्या काढलेल्या आहेत आणि जगाचा नकाशा सुद्धा तुम्ही इकडे बघू शकता. हा नकाशा हातानं पेन्सिलनं तयार केलेला आहे. प्रॅक्टिस जर चांगला असेल तर तुम्हाला सुद्धा तयार करता येईल. मे बी ऍट दिस मोमेंट तुम्हाला स्क्रीनवर हे जितकं क्लिअर दिसायला पाहिजे तितकं दिसत नसेल तरी मी तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीनं रोटेट करून दाखवतो की हा नकाशा हातानं अशा पद्धतीनं तयार केलेला आहे पेपरवर 3 तासाच्या आत. ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट भूगोलाच्या पेपरमध्ये तुम्हाला जगाचा नकाशा दिला जातो. बरोबर आहे, आतापर्यंत जे सगळे तुम्ही बघितलात हे ती 28 पेजेसची जी मेन उत्तरपत्रिका असते त्याच्यावर होतं. बरोबर आहे, आता इथून तुम्ही जे बघणार आहात तुम्हाला बोर्डामार्फत तुम्हाला एक सप्लिमेंट दिली जाते, वर्ल्ड मॅप सप्लिमेंट असं म्हणतात, जे की त्यावर तुम्हाला काही शेवटचे 1-2 प्रश्न असतात ते सॉल्व्ह करायचे असतात. तुम्हाला नकाशावर तिथं अगोदरपासून देण्यात येतो, बस त्या नकाशावर काही मार्क्स वगैरे करायचे असतात. आपण ऑलरेडी खूप वेळेस याच्याबद्दल डिस्कशन केला. बघा आता त्याच्यामध्ये काय अशा पद्धतीनं सिरियल नंबर, सायन्स अँड सिम्बॉल्स, डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. सो ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश
तर या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीनं पेनीनं खून तयार केली. भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेलं राज्य अशा पद्धतीने. आता हे जे खुणा आहेत ते तुम्हाला स्वतःला खुणा तयार करावं लागतात आणि या खुणेचं उत्तर ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश आहे, राईट. तर याचे मार्क तुम्हाला तिथे देण्यात आलेले आहेत. ओके, आता जो जगाचा नकाशा आहे तो काही अशा पद्धतीने तुम्हाला देण्यात आलेला आहे. बस त्या नकाशात कुठे कुठे काय असते काय काय नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. अभ्यास जर चांगल्या पद्धतीने केला तर तुम्हाला मिळून जाईल. ऑलराईट. सो हा एक छोटासा प्रयत्न होता. जेवढेही आपल्या चॅनलवर विश्वास ठेवून 800 मुलं जे व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांसाठी आणखी एक वेळेस मी प्रॉपरली सूचना सांगतो, नीट लक्ष द्या. तुमच्याकडून 100 रुपये घेऊन मी का अंबानी होणार नाही, का तुम्ही 100 रुपयाचा कोर्स घेतल्यामुळे तुम्ही गरीब होणार नाहीयेत. बट 101% मी सांगेन ते कोर्स घेतल्यामुळे तुमच्याकडे इतका शैक्षणिक साठा होऊन जाईल की जे आतापर्यंत वर्षभरात जे नोट्स तुम्हाला मिळाले नाहीत ते नोट्स पाहायला मिळतील. जे मॉडेल आन्सर अशा पद्धतीने पेपर लिहिल्या जातात हे माहित नव्हतं, ते माहित होऊन जाईल. मला चांगल्याच पद्धतीने माहित आहे की महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये आर्ट साठी प्रॉपर टीचर्स नसतात. एका विषयाला टीचर आहेत तर दुसऱ्या 2 विषयाला टीचर नसतात आणि चांगले चांगले होतकरू मुलं ज्यांना शिकायची इच्छा असते बट या संस्थेच्या गैरव्यवहारामुळे त्याला प्रॉपर पद्धतीने अभ्यास करता येत नाही कारण टीचर्सच अवेलेबल नाहीत. मग अशा वेळेस मुलगा युट्यूबवर काही व्हिडिओज बघतो, स्वतः अभ्यास करायसाठी काय करतो. असे जे धडपड करणारे मुलं आहेत या सर्व मुलांसाठी तो कोर्स एक बेटर आहे. प्ले स्टोअरला जा, DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, तिथून 100 रुपयाचा 12 कॉमर्स अँड नोट्स 12 कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट हा कोर्स परचेस करा. तिथं तुम्हाला ह्या सर्व विषयांचे महत्त्वाचे प्रश्न चॅप्टर वाईज मिळतील, त्याचे उत्तर मिळतील. त्याचबरोबर ही जी उत्तरपत्रिका ज्या स्टुडंटची आपण डिस्कस केला ते सुद्धा तिथं तुम्हाला प्रॉपर पद्धतीने मिळून जातील. ऑलराईट, या सेशनसाठी एवढंच. इतिहासाचा व्हिडिओ ऑलरेडी झाला, भूगोलाचा आता झाला, राज्यशास्त्र समाजशास्त्राचा सुद्धा इथून पुढे काही दिवसामध्ये मी अपलोड करून टाकेन. जर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असल्यास कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा, तुमचे सर्व डाऊट सॉल्व्ह करण्यात येतील. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व 800 विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.